नाशिकच्या चांदवडमधील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेनं वन विभागाची जमीन लाटल्याचं उघड झालं। त्याचा पर्दाफाश लोकशाही मराठीनं केला। त्यानंतर महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव मिलिंद म्हैसकर यांनी चौकशी समितीही नेमली। मात्र 18 दिवस होऊन सुद्धा वन विभागाकडनं या शिक्षण संस्थेची चौकशी संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे संशय व्यक्त केला जातोय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। नेमिनाथ जैन संस्थेनं जमीन लाटली, लोकशाही मराठीनं केला पर्दाफाश। संस्थेची चौकशी मात्र कासवगतीने। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेनं बनावट कागदपत्र आणि सह्यांद्वारे वन विभागाची जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आलाय। लोकशाही मराठीनं या प्रकरणाचा पर्दाफाश केला। त्यानंतर तक्रारदार कांतीलाल जैन यांनी अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची भेट घेतली आणि या शिक्षण संस्थेच्या गैरकारभाराबाबत माहिती दिली। या शिक्षण संस्थेनं वन विभागाची जमीन लाटली असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यानंतर मिलिंद म्हैसकर यांनी तातडीनं विभागीय मुख्य वनसंरक्षण यांच्या अधिकाराखाली एक चौकशी समिती नेमली। 7 जुलै रोजी ही समिती स्थापन करण्यात आली। मात्र 18 दिवसात कुठलंही समाधानकारक उत्तर या चौकशी समितीकडून मिळालं नाही। नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेवर कारवाई करण्यासाठी प्रशासन का धजावत नाही असा सवाल कांतीलाल जैन यांनी उपस्थित केला आहे। मल्लिकार्जुन साहेबांनी एक समिती बनवली आहे, ती 4 लोकांची समिती बनवलेली आहे आणि त्याच्यात 7 दिवसातच रिपोर्ट यावा, पण अद्यापपर्यंत त्याचा रिपोर्ट आला नाही। यांचे जे 7/12 आहे या संस्थेचे, यांच्याकडे नेमिनाथ जैन स्कूलकडे एकूण जमीन किती आहे याची मोजणी व्हायला हवी आणि याच्यामध्ये भूसंपादन विभागाने जी जमीन संपादित केलेली आहे त्यामध्ये जमीन किती गेली याचा खुलासा करणार का, हे सगळं त्या समितीने चौकशी करावी। लोकशाही मराठीनं सातत्यानं हा प्रश्न उचलून धरला। इतकंच नाही तर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली। त्याबरोबरच श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेच्या संचालकांना कागदपत्र सादर करण्यास सांगितलंय। त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर हा अहवाल शासनाला दिला जाईल असं खाजगीत सांगितलं जात आहे। असं असलं तर या शिक्षण संस्थेच्या संचालकांवर कारवाई केली जाईल का असा प्रश्न उपस्थित होतोय। याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांना श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेनं वन जमीन लाटल्या संदर्भात विचारलं असता त्यांनी मी या विभागाचा मंत्री नाही असं सांगून वेळ मारून नेली आहे। माझं खातं नाही, मी नाशिकचा पालकमंत्री नाही, मला काहीच माहित नाही। माझं खातं नाही, मी नाशिकचा पालकमंत्री नाही, मला काहीच माहित नाही। केंद्र सरकारची परवानगी न घेता वनजमीन हस्तांतरण करता येत नाही असा कायदा असताना या शिक्षण संस्थेनं बनावट कागदपत्र आणि सह्यांद्वारे ही जमीन लाटली आहे। वन विभागाच्या जमिनीतील काही भाग दिला तरी तो सीज टू बी रिझर्व असताना देखील या शिक्षण संस्थेनं स्वतःचं नाव 7/12वर कसं लावलं हा देखील प्रश्न निर्माण होतोय। नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी आतापर्यंत 2-3 वेळेस या शिक्षण संस्थेची चौकशी झाली असून त्याचा अहवाल शासनाला दिला असल्याचं सांगितलंय। जेव्हा आम्ही चेक केला तर ह्याच्या पूर्वी पण 2 किंवा 3 वेळी ह्याच्यावर चौकशी झालेली आहे आणि जे त्याचे अहवाल आहे ते शासनाला दिलेलं आहे। ते अहवालची कॉपी आम्ही पुरवतो आणि त्याच्यासोबतच जर आता आम्हाला परत नव्याने आले ह्यामध्ये तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आम्ही वन विभागाला विचारतो की त्यांचे काय मत आहे ह्या विषयामध्ये। जर कागदपत्रामध्ये काही घोल असेल किंवा काही बनावट कागदपत्र असतील त्याबद्दल नक्की आम्ही चौकशी करू। एकूणच काय तर श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेनं वन विभागाची जमीन लाटली आहे। मात्र शासन दरबारी याची चौकशी संत गतीने होत असल्यानं तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच चौकशीच्या माध्यमातून श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेच्या संचालकांना वाचवलं जातंय का असा संशय देखील व्यक्त होतोय। त्यामुळे वन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून पारदर्शकपणे चौकशी करून या शिक्षण संस्थेच्या संचालकांवर कारवाईचा बडगा उगारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.